यंदा गुढीपाडवा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्त्व तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होते. विशेषतः महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या सणाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. गुढी म्हणजे विजय पताका. गुढीपाडव्याच्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यासह घराबाहेर रांगोळ्या काढणे आणि घर सजवण्याची परंपरा आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. यंदा हा सण 19 मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. त्यामुळे गुढीपाडवा हा सण कशा प्रकारे साजरा केला जातो, शुभ मुहूर्त, तिथी वगैरे आपण पुढे पाहूया. गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख. यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:55 सुरू होणार असून ती 20 मार्च 2026 पहाटे 4:50 असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार 19 मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल. हिंदी दिनदर्शिकेनुसार गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी सकाळी 6:44 पासून ते सकाळी 8:14 आहे. अभिजात मुहूर्त दुपारी 12:04 पासून ते दुपारी 12:53 असेल. लाभ मुहूर्त दुपारी 12:46 पासून ते दुपारी 2:17 असेल आणि अमृत मुहूर्त दुपारी 2:17 पासून ते दुपारी 3:49 असेल. गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त 19 मार्च रोजी संध्याकाळी 5:18 पासून ते संध्याकाळी 6:49 असेल. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरीही तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजा करू शकता. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. लोक या सणानिमित्त पहाटे लवकर उठून स्नान करून मग दारासमोर गुढी उभारतात आणि त्याची पूजा करतात. काठीवर तांब्याचा लोटा उलटा आणि त्याखाली लाल, पिवळे, भगवे, रेशमी कापड बांधले जाते. फुलांच्या माळा आणि आंब्यांच्या पानांनी सजवले जाते. त्यासह साखरेचे तोरण आणि कडुलिंबाचा टाळ बांधला जातो. त्यानिमित्ताने घरासमोर फुलांची तोरणे बांधली जातात किंवा रांगोळ्या काढल्या जातात. घराबाहेर बांधलेल्या गुढीमुळे नकारात्मक शक्ती रोखली जाते असे मानले जाते. गुढीपाडवा हा सण 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी लोक नवीन घर, गाडी किंवा नव्या कामाची सुरुवात करतात. महाराष्ट्रभर ठिकठिकाणी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा काढल्या जातात. मुंबई, पुणे, ठाणे यासह अनेक ठिकाणच्या शोभायात्रा हा नेहमी चर्चेचा विषय असतात. अनेक महाराष्ट्रीयन तरुण तरुणी या सणांच्या निमित्ताने पारंपरिक मराठमोळ्या गेटअपमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी होतात. लोक सणानिमित्ताने आपल्या जवळच्या व्यक्तींना भेटतात. पण केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यामध्ये हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.